आजपर्यंत तुम्ही अंडा ऑमलेट खाल्लं असेल, ब्रेड ऑमलेट खाल्लं असेल, पण असा अंडा ब्रेड सँडविच कधी खाल्लाय का? एकदा बनवून पहा. पुन्हा पुन्हा बनवाल. इतकं सोपं आहे बनवायला आणि चवीलासुद्धा तितकंच भारी आहे. जर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवत असाल ना, तर खरं सांगते खूप भारी रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी तर एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंडे फोडून घ्यायचे आहेत. इथे मी 3 अंड्याचा वापर करणार आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार किती प्रमाणामध्ये तुम्ही बनवणार आहात त्यानुसार अंडे फोडून घ्या. तर बघा इथे मी 3 अंडे फोडून घेतले आहे आणि अंडे आता छान आहे की नाही ते सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, कारण खूप गरमी आहे, उन्हाळा सुरू आहे आणि अंडे अशा वेळेला भरपूर खराब निघतात. तर बघा इथे मी तिन्ही अंडे फोडून घेतलेत. आता याच्यामध्ये आणि आपले अंडे छान आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला छान बारीक चिरून घेतलेला अर्धा कांदा ॲड करायचा आहे किंवा 2 टेबलस्पून इतकं कांदा बारीक चिरलेला ॲड करायचा आहे. 2 टेबलस्पून इतकी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. 1 हिरवी मिरची बारीक चिरून ॲड करायची आहे. अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. पाव चमचा इतकं चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी अंडे पूर्णपणे मिक्स करून घेतले आहेत. तर आता आपले अंडे रेडी झालेत शिजवण्यासाठी. आता आपण ब्रेड कट करून घेऊया. त्याच्यासाठी बघा इथे मी 3 ब्रेड घेतलेले आहे. इथे तुम्ही ब्राऊन ब्रेडचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी व्हाईट ब्रेडच घेतले आहे. माझ्याकडे व्हाईट ब्रेड अवेलेबल होते म्हणून मी हे ब्रेड वापरले आहे. तर बघा इथे मी ट्रायंगल शेपमध्ये ब्रेड कट करून घेणार आहे, पण इथे मी ट्रायंगल शेप वापरणार नाही, एकदम सिंपल पद्धतीने, कारण माझ्याकडे 3च ब्रेड आहे आणि 3च ब्रेडमध्ये मला हे बनवायचं आहे. तर बघा इथे मी ब्रेड कट करून घेतले आहेत आणि ब्रेड जे कट करून हे जे साईडचे कॉर्नर आहे ना, ते आपल्याला सँडविच बनवायला घ्यायचं आहे आणि जे हे बाकीचे 3 स्लाईस आहेत ते मी वापरणार नाही आहे. हे तुम्ही ब्रेड क्रम्स वगैरे त्याचं बनवून घेऊ शकता. आता सगळ्यात आधी ना ब्रेड कट करून झाल्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवायचं आहे. थोडंसं अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचं. तेल छान गरम करायचं, खूप जास्त नाही, पण थोडंसं आपल्याला पॅन गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला ब्रेड जे आपण कट करून घेतले आहेत ते ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने. एकासमोर एक ठेवायचं म्हणजे व्यवस्थित ठेवले जातात. तर बघा इथे मी सगळे ब्रेड ठेवून घेतलेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी एकासमोर एक ठेवून घेतले आहे. अशा पद्धतीने एक फ्लावर तयार करून घ्यायचं आपल्याला. आणि आता ब्रेड लावून झाल्यानंतर आता याच्यावर आपण जे अंड्याचं मिक्स तयार करून ठेवलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जिथे कॅव्हिटी आहे, जिथे खाली जागा आहे, तिथेच मी हा अंड्याचा मिक्स ॲड करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित सगळीकडे सारखं ॲड करायचं आहे इव्हनमध्ये आणि त्यानंतर याच्यावर झाकण लावायचं. 4 ते 5 मिनिटांसाठी एकदम कमी गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे 4-5 मिनिटं झालेले आहेत आणि वरच्या बाजूने पूर्णपणे ड्राय झालेले म्हणजे शिजलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता हे पलटवून घ्यायचं आहे. पलटवून दोन्ही साईडनी छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मागच्या बाजूने खूप छान कलर आलेला आहे. व्यवस्थित अंडे शिजले आहेत आणि बघा परत एकदा आता मी याला फोल्ड करून घेणार आहे. जसं सँडविच असतो की नाही त्या पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा असं आणि इथे 3 सँडविच बनवून तयार होणार. एवढ्या कमी याच्यामध्ये खूप छान अशी ही रेसिपी बनवून तयार होते. तर आता परत मी याला पलटवून घेणार आहे. दोन्ही साईडनी छान असं क्रिस्पी होईपर्यंत ब्रेड आपल्याला भाजून घ्यायचे आहे. थोडंसं प्रेस करायचं वरून चम्मचने आणि हलटून पलटून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. आणि इथे आपला मस्त असा अंडा ब्रेड सँडविच बनवून तयार झालेला आहे. मी काढून सुद्धा घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, किती छान टेक्स्चर आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही चम्मचने कट करून घ्या किंवा चाकूने कट करून घेतल्यात तरी चालेल. इथे मी डायरेक्ट चम्मचने कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला मी एक सँडविच उचलून दाखवते. बघा आतामध्ये किती छान सँडविच बनवून तयार झालेला आहे आणि एकदम गरम गरम चहासोबत हा सँडविच नक्की खाऊन बघा. सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवून बघा. खूपच भारी लागते आणि बनवायलासुद्धा तितकंच सोपं आहे, जेवढं खायला टेस्टी आहे तेवढं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भरपूर साऱ्या साध्या, सोप्या आणि कमीत कमी वेळेमध्ये बनवून तयार होणाऱ्या रेसिपी अजून मी शेअर करणार आहे. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.